बॅक पेन हा इतका कॉमन वर्ड आहे। आपल्या आजूबाजूच्या लोकांना जवळजवळ 80% लोकांना कधी ना कधी आयुष्यात बॅक पेन नक्की झालेला असतो। नमस्ते, मी कल्याणी, योगा कोच अँड वेलनेस कन्सल्टंट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पेनची कारणं बघूया आणि बॅक पेन कायमचा दूर करण्यासाठी काही आसनं सुद्धा बघूया। बॅक पेन होण्यामागे विविध कारणं असतात। काही वेळा ॲक्सिडेंटल इंजुरी, मणक्याला जर का इजा झाली असेल तर सीटी स्कॅन, एक्सरे यासारख्या टेस्टमुळे डॉक्टरांना करेक्ट डायग्नोसिस करता येतं आणि त्यावरती उपचारही करता येतात। पण बरं होण्याचा कालावधी हा खूप मोठा असू शकतो, जसं 1 ते 2 वर्ष, आणि नंतर सुद्धा पेशंटना कदाचित नेहमीच्या ॲक्टिव्हिटीज तेवढ्या एफिशिएंटली करता येत नाही। पण बऱ्याच वेळा बॅक पेन हा कुठल्याच कारणांमुळे होत नाही, त्याचं निश्चित डायग्नोसिसच होत नाही। सीटी स्कॅन, एक्सरे असे रिपोर्ट्स नॉर्मल येतात। तर या बॅक पेनचं कारण हे बऱ्याच वेळा आपल्या लाईफस्टाईलमध्ये दडलेलं आहे। तर या प्रकारच्या बॅक पेनमुळे नेहमीच्या ॲक्टिव्हिटीजवरती खूप ताण येतो, जसं साध्या साध्या गोष्टी आपल्याला करता येत नाही। शूजच्या लेस बांधणे किंवा खालून काही वस्तू उचलणे, कपाटातून वरून काही वस्तू काढणे किंवा छोट्या बाळाला उचलणे यासुद्धा साध्या गोष्टींवरती बराच ताण येतो, बराच डिस्कम्फर्ट जाणवतो, पाठीला रग लागते, बसून सुद्धा दिवसभर काम करता येत नाही। तर पुअर पोश्चर, सिडेंटरी लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि न्यूट्रिएंट डेफिशिट डाएट ही या बॅक पेनची 4 महत्त्वाची कारणं। जेव्हा आपलं शरीर अस्वस्थ असतं, शरीरावरती कोणता ताण असतो, तोच ताण आपल्या मनावरती सुद्धा येतो। तर हा बॅक पेन दूर करण्यासाठी किंवा हा बॅक पेन होऊच नये म्हणून योगामध्ये काही आसनं आहेत, ती आसनं आज आपण शिकणार आहोत। तर चला माझ्याबरोबर ही आसनं करा। ताडासन। सुरुवातीला आपल्याला ताडासन करायचंय। त्यासाठी आपल्याला सरळ उभं राहायचंय। पाठीचा कणा ताठ ठेवून खांदे मागे टाकायचे। दीर्घ श्वास घेत दोन्ही हात बाजूनी वर उचलायचे आणि हातांची बोटे एकमेकात अडकवून वर ताणून द्यायची। या आसनामध्ये तुम्ही जर का बॅलन्स करू शकत असला तरच दोन्ही पायाच्या टाचा उचलायच्या आहेत, नाहीतर फक्त हात वरती ताणून द्यायचे। श्वास घेत आणि श्वास सोडत एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वाकायचे, म्हणजेच तिर्यक ताडासन करायचे। आता श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा जागेवर आणायचे। चक्रासन। दुसऱ्या आसनामध्ये दोन्ही पायामध्ये आपल्याला साधारण 10 इंच अंतर ठेवून दोन्ही हात उचलून खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर ठेवायचे। श्वास घेत आणि श्वास सोडत एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळायचे आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली टेकवायचे। प्रत्येक आसन आपल्याला साधारण 15 ते 30 सेकंद होल्ड करायचे आणि 3 ते 5 वेळेला रिपीट करायचे। दिवसभर आपल्या पाठीचे स्नायू आकुंचन पावलेल्या किंवा ताणलेल्या अवस्थेत असतात, म्हणूनच त्यांना रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला विरुद्ध ताण देणारी आसनं करणं महत्त्वाचं आहे। सुप्त पादांगुष्ठासन। आता पाठीवर झोपून एक पाय जमिनीपासून काटकोनात वर उचलायचा आहे आणि पायाचा अंगठा एका हाताने पकडायचा आहे। पाय आपल्याला 90 डिग्री अंशात ठेवला पाहिजे आणि गुडघा आपला सरळ असला पाहिजे। त्यासाठी तुम्ही स्ट्रेचिंग बेल्ट किंवा टॉवेल सुद्धा वापरू शकता। सुप्त पादांगुष्ठासनामध्ये लोअर बॅक पासून ते पायाच्या टाचेपर्यंतच्या भागावर छान ताण बसतो आणि हे आसन रोज केल्याने हॅमस्ट्रिंग्स, काफ मसल्स मजबूत होतात, तसेच पायामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि लो बॅक आणि पेल्विस फ्लोअरला अटॅच्ड मसल्सला रिलॅक्सेशन मिळतं। पवनमुक्तासन। अर्ध पवनमुक्तासनामध्ये एक पाय आपल्याला गुडघ्यात दुमडून पोटाजवळ घ्यायचा आहे आणि पूर्ण पवनमुक्तासनामध्ये दोन्ही पाय एकाच वेळी दोन्ही हातांनी पकडून पोटाजवळ आणायचे। या आसनामध्ये पोटावर दाब येतो, तसंच पाठीवर ताण येतो। जेव्हा आपण पाठीच्या भागाला ताण देतो तेव्हा तिथल्या मसल्सला आराम मिळतो। वक्रासन। पाठीवर झोपून दोन्ही पाय उचलून दोन्ही पायाचे तळवे जमिनीवर ठेवायचे। दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ताठ ठेवायचे। आता श्वास घेऊन श्वास सोडत दोन्ही पाय एका बाजूला वाकवायचे आणि मान विरुद्ध दिशेला वळवायची। दोन्ही बाजूला हे आसन आपल्याला करायचंय। 15 ते 30 सेकंद होल्ड करून 3 ते 5 वेळेला रिपीट करायचे। या आसनांच्या नियमित प्रॅक्टिसमुळे
पेरिफेरल नर्व्स मोकळ्या होऊन पेरिफेरल नर्व्सच्या इथे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. तसंच मणक्यांना ट्विस्टिंग मुवमेंट मिळाल्यामुळे मणक्यांना मजबूती मिळते. मार्जार आसन, कॅट अँड काऊ पोज. यासाठी आपल्याला टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचंय. काऊ पोझिशन मध्ये जाताना आपल्याला श्वास घेत वरती बघायचंय आणि बॅक आर्च करायची. तसंच कॅट पोज मध्ये जाताना आपल्याला श्वास सोडत खाली बघायचंय आणि पाठ वरती उचलायची, म्हणजे पाठ राऊंड करायची. सो कॅट अँड काऊ या अल्टरनेट पोज आपल्याला 5 वेळेला रोज करायचे. भुजंगासन पोटावर झोपून करायचे आसन आहे. त्यात भुजंगासन हे अतिशय महत्त्वाचं आसन आहे. दोन्ही हाताचे तळवे छातीच्या बाजूला टेकवून दोन्ही पाय खाली दाबून आपल्याला शरीर वरती उचलायचे आणि वर बघण्याचा प्रयत्न करायचा. या आसनामध्ये बॅक आर्च होते आणि चेस्ट एक्सपांड होते. दोन्ही हात कोपरामध्ये सरळ ठेवून किंवा कोपरामध्ये वाकून हे आसन आपल्याला करता येतं. वक्रासन. आता दंडासनामध्ये बसून एक पाय सरळ ठेवून दुसरा पाय गुडघ्यामध्ये आपल्याला वाकवून जवळ घ्यायचा आहे आणि दोन्ही हात विरुद्ध दिशेला नेत खाली टेकवायचे. साहजिकच आपली मान आपल्याला त्याच दिशेला वळवायची. हे आसन आपल्याला दोन्ही बाजूने करायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला 15 ते 30 सेकंद हे आसन होल्ड करायचं आहे. या आसनामध्ये पाठीच्या कण्याला पीळ बसल्यामुळे पाठीच्या मणक्यांना रोटेशनल मूवमेंट मिळते आणि त्यांची फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेंथ वाढते. ही सर्व आसने आपल्याला 3 ते 5 वेळेला रोज करायची आहेत आणि याच्या नियमित सरावाने मी सांगितलेले सर्व फायदे तुम्हाला मिळणार आहेत. तर ही आसनं तुम्ही रोज करा आणि बॅक पेन पासून दूर राहा. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना, योगा सावी लोकांना हा व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर तुम्हाला योगा थेरपीबद्दल काही माहिती हवी असेल तर मला नक्की संपर्क करा. माझे ऑफलाईन क्लासेस पुण्यामध्ये आहेत आणि ऑनलाईन क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत.